धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळेच आमचे महापौर असतील, आमचे आमदार सिद्धार्थी शिरोळे असतील, आमदार हेमंत रासने असतील, आमचे स्थायी समिती अध्यक्ष सिन्हाजी भीमाले, आमचे सगळेच नगरसेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलोय. धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आम्ही काही मंडळी सुद्धा या प्रतिष्ठानमध्ये गेल्या काही वर्ष काम करतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि खासदार निधीतून या स्मारकाचं नूतनीकरण आता होत आहे. एक भव्य स्वरूपामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक एक नव्या रूपामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल. त्याचंही भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे. मला असं वाटतं की पुण्याचं एक वैभव म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाचा उल्लेख केला जातो आणि आपण त्याच्याकडे पाहतो. तर त्याचं एक नूतनीकरण आणि त्यानिमित्तानं एक भव्य स्मारक पुढच्या काळात आपल्याला इथं उभं राहिलेलं दिसेल. कशा पद्धतीने करण्यात येणार? महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की एक मोठं स्मारक निधी जरी दिला तर तो काम महापालिकाच करत असते. त्यामुळे एक मोठं स्मारक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या सुविधायुक्त आधुनिक पद्धतीनं उभं राहतंय आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आज या निमित्तानं हे औचित्य आहे की महाराजांची जयंती आणि त्या निमित्तानं त्याचं भूमिपूजन आम्ही सगळेजण करायला या ठिकाणी जमलेलो आहोत.